त्यावेळी त्या ताईंना रिअलाइज झालं की हे जे संकल्पाचा हा जो वेळ होता, या संकल्पामध्ये दोन्ही पण जॉब जे गेले होते आणि इतके महिने ते ट्राय करत होते, ते दोन्ही जॉब मिळाले त्यांना. जय श्रीराम मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ बनवायचा पर्पज हा आहे की बऱ्याच लोकांचे मला ईमेलद्वारे मेसेजेस येत आहेत की त्यांच्यासोबत लाईफमध्ये जे प्रसंग झालेत. आता बऱ्याच लोकांना माहिती असेल की आपलं एक पॉडकास्ट चॅनल आहे सागर पवार नावाचं, जिथे आध्यात्मिक गोष्टींचे पॉडकास्ट होत असतात. लोकांना बऱ्याच यायला नाही मिळत आपल्या स्टुडिओमध्ये, तर माझ्याकडे मोर दॅन 100 ईमेल्स आहेत जिथे लोकांनी त्यांचे स्टोरी शेअर केले आणि त्यांना असं वाटतं की माझ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचवावे. सो त्यामुळे मी हे चॅनल जे आहे हे बनवलंय. तर माझा प्रयत्न हाच असेल ह्या चॅनलमध्ये की जितके अनुभव मला ईमेलद्वारे, मेसेजेस, व्हॉट्सअपद्वारे आलेत लोकांचे, ते मी तुमच्यापर्यंत पोचवू. आणि तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे माझा डिस्क्रिप्शनमध्ये. तर आजची ही जी स्टोरी आहे ती पुण्याची आहे. पुण्यामध्ये हे कपल राहतात आणि दोघंही कॉर्पोरेट जॉब करायचे. कॉर्पोरेट जॉब करत असताना सॅलरी वगैरे चांगली असल्यामुळे त्यांनी एक घर घेतलं, स्वप्नाचं आपल्या हक्काचं घर घेतलं. घर घेतल्यानंतर सुरळीत सगळं चालू होतं, पण आध्यात्मिकची ओढ नव्हती. आणि आध्यात्मिक गोष्ट म्हणजे त्यांचं मंदिर वगैरे जाणं इतकं चालू असायचं, पण एक कनेक्शन देवासोबत त्यांना ते फील नाही व्हायचं. ते जायचे, पाया पडायचे, आठवड्यातून एकदा मंदिरात जायचे. हळूहळू असं करत करत एक टाइम असा आला, लॉकडाऊन, जेव्हा सगळ्यांचेच घरात प्रॉब्लेम झाले. लॉकडाऊनमध्ये या फॅमिलीवरती इतका भयानक प्रसंग आला की दोघांचे जॉब गेले. आणि जॉब गेल्यानंतर दोघांकडे अशी वेळ आली की EMI जे चालू होते ते भरण्याची तर त्यांच्याकडे तेवढी ताकद नव्हती, कारण पैसेच येत नव्हते अकाउंटमध्ये. आणि हळूहळू महिना 2 महिना असं गेले, पण त्यांच्याकडे एक वेळ आली जिथे खाण्यासाठी पैसे नव्हते. कारण बऱ्याच कंपनी होते त्यावेळी जे पैसे प्रोव्हाइड करायचे, नाहीतर वर्क फ्रॉम होम द्यायचे. पण ते ज्या कंपनीत होते त्यांची इतकी खराब परिस्थिती झाली होती की त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजला जॉबवरनंही काढलं होतं. त्यामुळे ह्या दोघांकडे पण पैसे नव्हते. आता पैसे नसताना माणसाच्या मनामध्ये बरेच नेगेटिव्ह गोष्टी येतात, कारण त्यावेळी म्हणजे 6 महिने ते 8 महिने बँकवाले कोणच कॉल करत नव्हते. पण जसा तो वेळ उलटला, 8 महिन्यानंतर त्यांना कॉल्स यायला स्टार्ट झाले. आणि ही दोघंही जॉबसाठी सर्च करतायत, त्यांना जॉबही मिळत नाही. आणि ज्या कंपनीत ते काम करत होते ती कंपनी बंद झाली होती. नवीन जॉबही मिळत नव्हता. ते सोडून त्यांच्याकडे पैसेही उरले नव्हते की ते कॉल्स येत आहेत त्यांना पैसे देऊ शकतील. आता हे करता करता त्यांच्या घरावरती जप्ती येते, घरावर नोटीस येतं आणि त्यांना मुदत दिली जाते की 1 महिन्यामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये भरायचे. जितका पण त्यांचा EMI बाउन्स झाला होता, म्हणजे जितके 6 ते 8 महिने त्यांनी EMI पे नव्हते केले ते त्यांना पे करायचे होते. आता जे 3 लाख रुपयाची अमाऊंट होती त्यांना ती 1 महिन्यामध्ये पे करायची होती. आणि त्यांच्याकडे कोणताच ऑप्शन नव्हता, कारण त्यांनी बऱ्याच लोकांकडे ट्राय केलं, मदत मागितली, पण लोकांकडे त्यावेळी जॉब नसल्यामुळे, काही लोक लॉकडाऊनचा इतका भयानक काळ फेस केल्यामुळे लोकांना पैसे द्यायलाही लोक घाबरत होते की पैसे कोणत्या भरोशावर देऊ, उद्या परत जर लॉकडाऊन झालं तर ते पैसे ज्यांना दिलेत तिथे अडकून जातील. तर त्यामुळे लोकही एकमेकांना त्यावेळी पैसे देत नव्हते. तर ज्यावेळी असं म्हणतात की कोणच आपल्या मदतीला नसतं, त्यावेळी देवच असतो जो आपली मदत करत असतो. आणि त्यावेळी त्या ताईंना एकाने सजेस्ट केलं की दर मंगळवारी उपवास पकडायला आणि एक संकल्प घ्यायला सांगितला. 11 दिवसाचा 11 वेळा हनुमान चालीसा बोलायचा. म्हणजे ऑप्शन नसल्यामुळे त्यांनी ट्राय करायसाठी ती गोष्ट त्यांनी केली. आणि 11 दिवसाच्या आधी, म्हणजे 8व्या दिवशी जेव्हा त्यांचा संकल्प स्टार्ट होता, त्याच दिवशी त्यांना एका जॉबचा कॉल आला. वॅकन्सी होती आणि त्यांना समोरून अप्रोच आला आणि त्यांनी जॉब जॉईन केला. तर त्या ताई खुश झाल्या. त्यावेळी त्यांच्या लक्षात नाही आलं की हे संकल्प चालू आहे म्हणून जॉब लागलाय. ती गोष्ट इग्नोर केली, पण त्यांचा संकल्प चालू होता. आणि 11व्या दिवशी त्यांच्या हस्बंडलाही जॉबचा कॉल आला आणि त्यांनाही जॉब लागला. ते पण त्यांची जी सॅलरी होती त्याच्यावर 30% हाईक वरती त्यांना जॉब मिळाला. आणि त्यावेळी त्या ताईंना रिअलाइज झालं की हे जे संकल्पाचा हा जो वेळ होता,
या संकल्पामध्ये दोन्ही पण जॉब जे गेले होते आणि इतके महिने ते ट्राय करत होते, ते दोन्ही जॉब मिळाले त्यांना. आता काय होतं ना, ज्यावेळी माणसाकडे पैसेच येत नसतात त्यावेळी कळत नसतं की करायचं काय, कारण पैशाची मदत ही कोण करत नाही कधी. आणि जिथे अकाउंटमध्ये काहीच पैसे येत नसतात ना, तिथे अचानक मध्ये पैसे यायला स्टार्ट झाल्यावरती माणूस ऍटलिस्ट मनाने शांत होऊन जातो आणि त्याचे विचार जरा ना पॉझिटिव्ह होऊन जातात की चला आता पैसे आहेत तर आपण पुढे काहीतरी पॉझिटिव्ह स्टेप्स घेऊ शकतो. आणि तसंच झालं त्या ताईंसोबत. संकल्पच्या शेवटच्या दिवशी दोघांनाही जॉब मिळाल्यामुळे त्यांचे विचारही पॉझिटिव्ह झाले, जे इतके महिने नेगेटिव्ह होते. आता राहिला प्रश्न घराचा. घरावर नोटीस आले आणि ही पण साधी गोष्ट नाहीये, कारण बँकेचे कंटिन्यू कॉल येत आहेत आणि जर त्यांनी त्या महिन्याभरात जो वेळ दिला त्या वेळात जर त्यांनी पैसे नाही भरले तर घरावरती जप्ती येईल आणि त्यांना तिथून निघावं लागेल. तर ह्या प्रसंगामध्ये त्या दादाचं गावचं जे घर आहे ते सेल झालं आणि त्यांचे जे हिस्से असतात तर त्यातला एक हिस्सा ह्यांना येतो, ह्या दादाला. आणि त्या हिश्श्यानी ते 3 लाखाचं जे त्यांचं बर्डन होतं ते कमी होतं. आणि त्याच्यानंतर त्या दादालाही हनुमानजीच्या भक्तीवरती इतका विश्वास होतो, कारण एक वेळ असा असतो जिथे काहीच नव्हतं त्यांच्याकडे आणि हा जो संकल्प 11 दिवसाचा घेतला, 11 वेळा हनुमान चालीसा बोलायचा, त्याच्यामध्ये इतके चेंजेस आणि इतके अनुभव असे वेगळे आले की ते स्वतः शॉक झाले. कारण काय ना, पैशामध्ये कोण मदत करत नव्हतं त्यांना आणि अचानक मध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. कारण घर पण सेफ झालं. सेकंड, त्यांचे कॉर्पोरेट लाईफमध्ये जे जॉब होते ते पण सिक्युअर झाले. म्हणजे एक तर्फे जर पाहिलं आपण तर हनुमानजींनी हे सर्व गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टी त्यांना बॅलन्स करून दिल्या. आणि हे जे 3 लाखाचं लोन होतं, काय होतं पैसे नसले ना तेव्हा हे 3 लाखाचं लोन आहे ना हे 30 लाख रुपये वाटतं. आणि हनुमानजी ज्यावेळी आपल्याला मदत करतात तर हे 3 लाख काय 30 लाख पण आपल्याला आरामात मिळतात. पण कसं आहे की ती श्रद्धा, ती भावना तशी लागते. आपण नुसतं पैसे हवे म्हणून भक्ती नाही करायची. त्या ताईंनी मला जो मेल केला होता त्याच्यामध्येही त्यांनी हेच मेन्शन केलं होतं की त्यांची ही भक्ती आताही तशीच सुरू आहे जशी त्यांनी त्या काळामध्ये हनुमानजीची केली. काय होतं की त्या प्रसंगामध्ये आपण भक्ती करतो, पण जेव्हा आपलं सगळं नॉर्मल होतं ना त्यावेळी माणूस परत विसरून जातो भक्ती करायला. आणि ती मेन गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही प्रॉपर तुमची लाईफ स्टार्ट होते ना त्यानंतर तुम्ही ती भक्ती तशीच करायची जशी तुमची त्या प्रसंगामध्ये भक्ती होती, कारण ती तुमच्या मनातून भक्ती निघालेली असते. ती अशी भक्ती नाहीये दाखवण्यासाठी. त्यावेळी जी तुम्ही देवाला हाक मारता ना ती डायरेक्टली देवापर्यंत पोहोचते. तर अशी काही स्टोरी होती. आणि ह्या ताईंचं नाव सायली ताई आहे, पुण्याहून ह्यांनी शेअर केलं. थँक्यू सो मच सायली ताई, तुम्ही ही गोष्ट आपल्यासोबत शेअर केली आणि मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली, मी सांगू शकेल प्रेक्षकांना. तर ही छोटी स्टोरी होती आणि अशा बऱ्याच स्टोरीज आहेत आपल्याकडे, ऑडियन्सनी पाठवल्यात आपल्या. तसं तुमच्याकडेही काही स्टोरी असेल नक्की तुम्ही पाठवू शकता. ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इंटरेस्टिंग स्टोरीज तुम्हाला हनुमंताचे, श्री स्वामी समर्थांचे, दत्त महाराजांचे आपल्याकडे बरेच स्टोरीज आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.